केसांची काळजी कशी घ्यायची? टीप नंबर 1. केसांना तेल लावताना खूप जास्त केस चोळू नये, त्यामुळे केसांची मुळे हलकी होतात. टीप नंबर 2. केसांना तेल लावताना थोडं तेल कोमट करून लावावे आणि हलक्या हाताने मसाज करावा. टीप नंबर 3. ओल्या केसांमध्ये कधीही तेल लावू नये. टीप नंबर 4. जर दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री केसांना तेल लावणे योग्य आहे. केसांना तेल लावून हळूवार बोटांनी मसाज करावा. यामुळे डोक्याच्या त्वचेचं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. मसाज करताना फक्त बोटांचा वापर करावा. हातांच्या तळव्याचा वापर केला तर केस तुटण्याची भीती असते. टीप नंबर 5. केस खूप जास्त गरम पाण्याने धुण्याचे टाळा. जास्त गरम पाणी जर केसांसाठी वापरले तर केस गळतीला सुरुवात होते. टीप नंबर 6. ओले केस विंचरल्यास केस खूप तुटतात. यामुळे केस सुकल्यानंतर केस विंचरा. टीप नंबर 7. बदाम तेल, आवळा तेल केसांसाठी खूप उपयोगी ठरते. केस मजबूत होतात आणि केसांची चांगली वाढ होते. टीप नंबर 8. केस मुलायम होण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी ॲलोवेरा म्हणजेच कोरफड खूप उपयुक्त आहे. टीप नंबर 9. जर केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर त्यासाठी दही आणि मेथीचा हेअर मास्क वापरा. यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. टीप नंबर 10. जर आपण खूप ताणतणावात राहत असेल तर केस गळणे, केस कोरडे होणे, पांढरे होणे यासारख्या समस्या दिसायला सुरुवात होते. त्यामुळे सतत टेन्शन घेणे बंद करा. टीप नंबर 11. केस सुकवताना नॅचरली सुकू द्यावे. हीटिंग टूल्सचा वापर कमी करा, म्हणजे आपले केस जास्त खराब होणार नाहीत. हीटिंग टूल्समुळे आपले केस कमकुवत होतात आणि केस तुटण्याचा धोका जास्त वाढतो. टीप नंबर 12. केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरणे गरजेचे आहे. टीप नंबर 13. केस चांगल्या प्रकारे कोरडे झाल्याशिवाय बांधू नयेत. टीप नंबर 14. जर तुम्ही खूप जास्त वेळ बाहेर उन्हामध्ये काम करत असाल तर केसांचे उन्हापासून आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी केसांना रुमाल बांधा. टीप नंबर 15. केस जर जास्त ड्राय, रखरखीत झाले असतील तर त्यासाठी अंड्याचा पांढरा बलक केसांना लावा आणि सुकल्यानंतर केस शॅम्पूने धुवून काढा. याने केस मऊ चमकदार होतात. टीप नंबर 16. केस विंचरताना किंवा केसातील गुंता काढताना अगोदर मोठ्या दातांचा कंगवा वापरा आणि त्यानंतर छोट्या कंगव्याने केस विंचरा, म्हणजे केस जास्त प्रमाणात तुटणार नाहीत. टीप नंबर 17. केसातील गुंता काढताना सर्वात आधी खालच्या बाजूने गुंता काढावा आणि त्यानंतर वरच्या केसांमधील गुंता काढा. याने केस जास्त ओढले जाणार नाहीत.